नमस्कार मित्रांनो, आज रविवार 28 जुलै रात्रीपासूनच राज्याच्या विविध भागात संततधार चालू असून आजही पावसाची संततधार दुपारपर्यंत, काही भागात संध्याकाळपर्यंत राहील। समोर पाहताय की बंगालच्या उपसागरातून आलेला तीव्र कमी दाब महाराष्ट्राच्या विदर्भाच्या नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला या भागावरती सकाळपासूनच या भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। नंतर हा कमी दाब काही अंशी महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे म्हणजेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक या भागापर्यंत येतोय। या भागात देखील अतिशय चांगल्या स्वरूपाचा पाऊस आजही अपेक्षित आहे। त्यानंतर मात्र हा तीव्र असा कमी दाब गुजरातच्या दिशेने जाऊन महाराष्ट्रावरचं पावसाचं क्षेत्र कमी होत जाताना दिसतंय। म्हणजे साधारणतः आज दुपारनंतरच राज्याच्या विविध भागातून पाऊस गायब होण्याची शक्यता आहे। काही भागात पाऊस साधारणतः स्थानिक वातावरणानुसार राहील। 30 तारखेला पुन्हा एकदा दक्षिण महाराष्ट्राकडून सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागातून पुन्हा महाराष्ट्रात पाऊस आगमन करेल। मात्र हा काही काळापुरता असेल, सतत लागू पाऊस राहणार नाही। काही भागामध्ये भाग बदलत हा पाऊस जोरदार राहील। मात्र शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी पाऊस हा कमी अधिक वेळेत भरपूर प्रमाणात पडू शकतोय मित्रांनो। त्यामुळे साधारणतः 30, 31, 1, 2 या तारखांपर्यंत राज्यात साधारणतः पाऊस मध्यम ते हलक्या स्वरूपात राहील। काही भागात तो जोर धरेल। मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात पाऊस कमी राहील।